नगराध्यक्ष व्हावा तो माझ्याच घरात। मग कार्यकर्ते का फक्त सतरंजा उचलायला असतात का? सध्या राज्यात स्थानिक स्वराज्य संस्था अर्थातच नगरपालिका नगर परिषदांच्या निवडणुका लागल्यात आणि यांच्यातलं उमेदवारी वाटपाचं जर चित्र पाहिलं तर याचं उत्तर एकच आहे की हो, कार्यकर्ते हे फक्त आणि फक्त सतरंजाच उचलायला असतात। राज्याचे मुख्यमंत्री असलेले देवेंद्र फडणवीस यांच्यासह तब्बल 7 मंत्र्यांनी आपल्याच घरात कुटुंबात तिकीट जे आहेत उमेदवारीचे ते दिलेले आहेत। विशेष म्हणजे घराणेशाहीला विरोध करणारी भारतीय जनता पार्टी पक्ष जो आहे याने आपली एक भूमिका कुठेतरी दूर केली आहे का, ही या भूमिकेपासून भाजप दूर गेली का असा प्रश्न उपस्थित राहतो। कारण मुख्यमंत्री देवेंद्र यांच्यासह गिरीश महाजन असतील, त्याचबरोबर जयकुमार रावळ असतील, आकाश फुंडकर असतील, या मंत्र्यांनी सुद्धा जे उमेदवारी आहे ती आपल्याच घरात दिली। जिथं अशा प्रमुख नेत्यांनीच अशी तिकीट आपल्या घरात दिले तेव्हा स्थानिक नेते जे आहेत गावोगावचे जिल्ह्यातले हे तरी कुठं कमी राहतील। या नेत्यांनी आपलेच नातेवाईक सगळे सोयरे यांना तिकीट दिलंय। स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका ज्या आहेत त्या जवळपास 7 ते 8 वर्षांनंतर लागलाय, त्यामुळे इथं कार्यकर्ते कुठेतरी अपेक्षा ठेवून होते, मात्र त्यांच्या हक्काच्या उमेदवारीवर जे नेते आहेत त्या नेत्यांच्या नातेवाईकांनी डल्ला मारला असं चित्र समोर येत आहे। त्यातल्या त्यात नांदेड जिल्ह्यातली लोहा नगरपालिका आहे, तिथं भाजपने एक वेगळाच विक्रम केलाय। त्यांनी एकाच घरात तब्बल 6 जणांना उमेदवारी दिली आहे। कोणाला दिली आहे? भाजपनं त्यांचे जे नेते आहेत स्थानिक गजानन सूर्यवंशी यांच्यासह त्यांची पत्नी गोदावरी सूर्यवंशी, भाऊ सचिन सूर्यवंशी, भावजय सुप्रिया सूर्यवंशी, मेहुणे युवराज वाघमारे आणि भाच्याची जी पत्नी आहे रीना व्यवहारे यांना उमेदवारी दिली। म्हणजेच काय तर एक परिवार आणि 6 उमेदवार असं चित्र भाजपनं लोह्यात उभं केलं। आता याचबरोबर महाराष्ट्रातले जे प्रमुख नेते आहेत किंवा ज्यांनी आपल्या घरातल्याच कोणाला उमेदवारी दिली आहे ते आपण आता या आजच्या व्हिडिओतून पाहणार आहोत। सुरुवात करूया विदर्भातून। सर्वप्रथम पाहू बुलढाण्याचे आमदार जे संजय गायकवाड यांची पत्नी पूजा गायकवाड ज्या त्या नगराध्यक्ष पदाच्या उमेदवार आहेत। तर खामगावातून कामगार मंत्री आकाश फुंडकर यांचा भाऊ जो आहे सागर फुंडकर, त्यांची पत्नी अर्पिता फुंडकर ज्या आहेत त्या नगराध्यक्ष पदासाठी खामगावच्या उमेदवार आहेत। वाशिम मध्ये काय तर वाशिम मध्ये नगर परिषद अध्यक्षपदाच्या निवडणुकीत शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे जे जिल्हा प्रमुख आहेत सुरेश मापारी त्यांच्या पत्नी रेखा मापारी या निवडणूक लढवतात। कारंजा नगर परिषदेमध्ये भाजपकडून भाजपचे जे प्रदेश प्रतिनिधी आहेत नरेंद्र गोलछा यांची सून जे रुचा रुनवाल या निवडणूक लढवतात। त्याचबरोबर आता पाहूयात यवतमाळ नगरपालिकेत भाजपकडून जे आहेत आदिवासी विकास मंत्री अशोक उईके यांची कन्या आहे प्रियदर्शिनी उईके, तर काँग्रेसकडून माजी मंत्री शिवाजीराव मोघे यांची जी सून आहे प्रियांका मोघे या निवडणूक रिंगणात आहेत। पुसद पालिकेत राज्यमंत्री इंद्रनील नाईक यांची पत्नी मोहिनी नाईक जे आहेत त्या रिंगणात आहेत। उमरखेड नगरपालिकेमध्ये भाजपचे लोकसभा समन्वयक जे आहेत नितीन भुतडा यांची पत्नी निधी भुतडा या रिंगणात आहेत। चंद्रपुरात काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष आणि माजी आमदार सुभाष धोटे यांचे बंधू अरुण धोटे यांनी राजुरा पालिकेतून नगराध्यक्ष पदासाठी उमेदवारी अर्ज जो आहे तो दाखल केलेला आहे। अमरावतीच्या धामणगाव रेल्वे नगरपालिकेमध्ये आमदार प्रताप अडसड यांची बहीण जी आहे अर्चना रोठे अडसड या दर्यापूर नगरपालिकेत उमेदवार आहेत। अकोटचे आमदार प्रकाश भारसाकळे यांच्या पत्नी नलिनी प्रकाश भारसाकळे या चिखलदरा नगर परिषदेत। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे मामे भाऊ आल्हाद कलोती हे सुद्धा सदस्य पदासाठी चिखलदऱ्यामध्ये इच्छुक आहेत। तर दर्यापूरचे आमदार जे आहेत गजानन लवटे यांनी त्यांचे जे पुत्र आहेत यश लवटे यांना अंजनगाव सुरजी नगरपालिकेच्या नगराध्यक्ष पदाची जी आहे ती उमेदवारी दिलेली आहे। भंडाऱ्यात शिवसेना आमदार नरेंद्र भोंडेकर यांच्या पत्नी अश्विनी भोंडेकर नगराध्यक्ष पदासाठी उमेदवार आहेत। वर्धा जिल्ह्यात देवळी नगर परिषद आहे, तिथं माजी खासदार जे आहेत रामदास तडस यांच्या पत्नी शोभा तडस आहेत या रिंगणात आहेत। इथे एक गोष्ट नमूद करावं लागेल मात्र की वर्ध्यात एका ठिकाणी जर सोडता अपवाद हा की बाकी ठिकाणी गडचिरोली गोंदियात सुद्धा आणि वर्ध्याचा काही भाग इथं कोणत्याच नेत्याचा मुलगा नेत्याचे नातेवाईक जे आहेत ते रिंगणात नाहीयेत। कुठेतरी अख्ख्या महाराष्ट्रात सध्या हे 3 जिल्हे जे आहेत हे अपवाद ठरलेले आहेत आजच्या या विषयाला। त्याचबरोबर धुळ्यात आमदार चंद्रकांत रघुवंशी यांच्या पत्नी रत्ना रघुवंशी यांनी अर्ज भरलाय। धुळे आणि नंदुरबार जिल्ह्यात एकत्र असताना चंद्रकांत रघुवंशी जे आहेत ते 6 वर्ष जे धुळे जिल्हा परिषदेचे अध्यक्ष होते आणि रघुवंशी यांची 15 वर्षांपासून नंदुरबार नगरपालिकेवर एक हाती जी आहे
ती सत्ता राहिलेली आहे आणि रत्ना रघुवंशी ज्या त्यांच्या पत्नी याही वेळेस रिंगणात आहेत, त्या सुद्धा 4 वेळा नंदुरबारच्या नगराध्यक्ष राहिलेल्या आहेत. विचार करा, मलाच पुन्हा पद पाहिजे, माझ्याच घरातला व्यक्ती पाहिजे, पुन्हा पुन्हा तो त्या पदावर बसला पाहिजे, मात्र कार्यकर्त्याला संधी नाही. धुळे दोंडाईच्या नगर परिषदेवर राज्याचे जे पणन आणि राजशिष्टाचार मंत्री आहेत जयकुमार रावल यांच्या मातोश्री आहेत नयन कुमार रावल या नगराध्यक्ष पदाच्या भाजपकडून उमेदवार आहेत. आणि विशेष म्हणजे अर्ज छाननी प्रक्रियेमध्ये त्या बिनविरोध निवडूनही आलेल्या आहेत. अधिकृत घोषणा जी आहे तेवढी फक्त एक बाकी आहे. त्याचबरोबर शिरपूर नगर परिषदेमध्ये माजी शालेय शिक्षण आणि क्रीडा राज्य मंत्री होते आमदार अमरीश पटेल यांचे पुत्र जे आहेत चिंतन पटेल आणि धाकटे बंधू भूपेश पटेल जे आहेत ते नगराध्यक्ष पदासाठी रिंगणात आहेत. आता इकडून येऊ आपण सोलापूर आणि कोल्हापूर हा पट्टा जरा गाजतोय. याच्यात अकलूज जे आहे, अकलूज हे ग्रामपंचायत होती सर्वात मोठी. आता पहिल्यांदा तिथं नगरपालिका लागल्यापासून पहिली निवडणूक पार पडणार आहे. इथं मोहिते पाटील घराण्यातले 3 सदस्यांनी, जी चौथी पिढी आहे मोहिते पाटलांची, त्यातल्या 3 सदस्यांनी आपला उमेदवारी अर्ज जो आहे तो दाखल करत सक्रिय राजकारणात पाऊल ठेवलाय. कोण आहेत ते? तर पहिल्यात शिवतेजसिंह उदयसिंह मोहिते पाटील, माजी उपमुख्यमंत्री विजयसिंह मोहिते पाटील यांचे पुतणे आहेत ते, आणि आमदार रणजितसिंह मोहिते पाटील, खासदार धैर्यशील मोहिते पाटील यांचे ते चुलत बंधू आहेत. दुसरं नाव आहे सयाजीराजे संग्रामसिंह मोहिते पाटील. ते सहकार महर्षी साखर कारखान्याचे अध्यक्ष जे आहेत जयसिंह मोहिते पाटील यांचे नातू आहेत. आमदार रणजितसिंह मोहिते पाटील व खासदार धैर्यशील मोहिते पाटील यांचे ते चुलत पुतणे आहेत. त्यानंतर तिसरं नाव आहे मोहिते पाटील कुटुंबातलं, ते म्हणजे उर्वशी राजे धवलसिंह मोहिते पाटील. त्या ज्या माजी मंत्री जे आहेत प्रतापसिंह पाटील, त्यांच्या सून आहेत डॉक्टर धवलसिंह मोहिते पाटील यांच्या त्या पत्नी आहेत. त्यानंतर येऊयात करमाळ्यात सुनीता देवी ज्या आहेत त्या नगराध्यक्ष पदाच्या भाजपच्या उमेदवार आहेत. त्यांचे सासरे जे आहेत गिरधरदास देवी हे 27 वर्ष करमाळ्याचे नगराध्यक्ष होते. त्यांचे पती कन्हैयालाल देवी माजी नगरसेवक होते. त्यानंतर करमाळ्यातच वनंदा देवी जगताप ज्या आहेत त्या नगराध्यक्ष पदाच्या शिवसेनेच्या उमेदवार आहेत. त्यांचे सासरे नामदेवराव जगताप जे आहेत ते माजी मंत्री आणि काँग्रेसचे ज्येष्ठ नेते राहिलेले आहेत. त्याच्यानंतर येऊयात दुधनी नगराध्यक्ष पदासाठी प्रथमेश म्हेत्रे हे जे नाव आहे ते सध्या रिंगणात उतरलेले आहेत. त्यांचे आजोबा जे आहेत सातलिंगप्पा म्हेत्रे हे 40 वर्ष दुधनीचे नगराध्यक्ष होते आणि त्यांचे चुलते जे आहेत सिद्धराम म्हेत्रे माजी मंत्री राहिलेले आहेत, काँग्रेसचे ज्येष्ठ नेते राहिलेले आहेत. आता नंतरचं एक नाव आहे पंढरपूरमध्ये डॉक्टर प्रणिता भालके या नगराध्यक्ष पदाचे उमेदवार आहेत पंढरपूर तीर्थक्षेत्र विकास आघाडीच्या तिकिटावर. त्यांचे सासरे भारत भालके 3 वेळा आमदार राहिलेले आहेत. पती जे आहेत भगीरथ भालके श्री विठ्ठल कारखान्याचे ते माजी अध्यक्ष आहेत. आता चर्चेतली नगरपालिका नगर परिषद जी आहे ती अनगर. आपण माहिती की तिथले सर्व सदस्य जे आहेत ते बिनविरोध निवडून आले होते आणि ज्या थिटे आहेत त्यांनी सुद्धा त्यांचा अर्ज बाद झाला. त्याच्यानंतर नगराध्यक्ष पदासाठी जे आहेत पाटील कुटुंबातलंच नाव आता बिनविरोध निवडून आलेलं आहे. तर त्यांचं नाव आहे प्राजक्ता पाटील. त्या अनगर नगराध्यक्ष पदाच्या भाजपच्या उमेदवार त्या निवडून पण आल्यात. आता फक्त अधिकृत घोषणा बाकी आहे. माजी आमदार जे आहेत राजन पाटील यांच्या त्या सुनबाई आहेत आणि त्याचबरोबर अनगरचे माजी सरपंच जे आहेत अजिंक्य राणा पाटील यांच्या त्या पत्नी आहेत. मोहोळमध्ये शीतल क्षीरसागर ज्या आहेत त्या नगराध्यक्ष पदाच्या भाजपच्या उमेदवार आहेत. सासरे त्यांचे नागनाथ क्षीरसागर हे भाजपचे ज्येष्ठ नेते आणि लोकसभा विधानसभेचे उमेदवार सोमेश क्षीरसागर यांच्या त्या पत्नी आहेत. बार्शीमध्ये निर्मला बारबोले या नगराध्यक्ष पदाच्या ठाकरे गटाच्या उमेदवार आहेत. त्यांचे सासरे अर्जुनराव बारबोले भोगावती कारखान्याचे माजी अध्यक्ष राहिलेले आहेत. नंतर येऊयात अक्कलकोटमध्ये मिलन कल्याण शेट्टी हे नगराध्यक्ष पदाचे भाजपकडून उमेदवार आहेत. त्यांचे वडील पंचप्पा कल्याण शेट्टी जिल्हा परिषदेचे माजी सदस्य आहेत, तर भाऊ सचिन कल्याण शेट्टी भाजपचे आमदार आहेत. सांगलीमध्ये आष्टा नगर परिषदेसाठी माजी ग्रामविकास आणि पंचायत राज्यमंत्री अण्णासाहेब डांगे यांचे चिरंजीव चिमनराव डांगे हे नगरसेवक पदासाठी निवडणूक लढवतात. आता जळगाव जे गिरीश महाजनांचं भाजपच्या संकट मोचकांचं गाव आहे, इथं नगराध्यक्ष पद घरात ठेवण्यासाठी ना स्पर्धा लागली आहे. पत्नी, मुलगा, जावई, मुली यांना उमेदवारी दिल्या गेल्या आहेत. भाजपचे संकटमोचक समजले जाणारे गिरीश महाजन जे आहेत जलसंपदा आणि आपत्ती व्यवस्थापन मंत्री सुद्धा आहेत महाराष्ट्राचे, त्यांनी जामनेर मधून नगराध्यक्ष पदासाठी त्यांच्या ज्या पत्नी आहेत माजी नगराध्यक्ष राहिलेल्या साधना महाजन यांना रिंगणात उतरवलंय. तर भुसावळलाही वस्त्रोद्योग मंत्री संजय सावकारे यांनीही प्रथमच पालिका निवडणुकीत नगराध्यक्ष पदासाठी त्यांची पत्नी रजनी सावकारे यांना उमेदवारी दिलेली आहे.
त्यानंतर चाळीसगावमध्ये भाजपचे आमदार मंगेश चव्हाण, जे गिरीश महाजनांचे कट्टर समर्थक मानले जातात, त्यांची पत्नी आहे प्रतिभा यांना त्यांनी मैदानात उतरवलंय. आणि पाचोऱ्यामध्ये शिवसेना आमदार किशोर पाटील यांनीही पत्नी त्यांची सुनीता यांना नगराध्यक्ष पदासाठी आणि मुलगा त्यांचा नगरसेवक म्हणून उमेदवारीच्या रिंगणात आहे. त्यानंतर मुक्ताईनगरमध्ये शिवसेनेचे आमदार चंद्रकांत पाटील यांनी त्यांची मुलगी जी आहे संजना यांना नगराध्यक्ष पदाची उमेदवारी दिली आहे. अमळनेरमध्ये माजी मंत्री आणि आमदार अनिल भाईदास पाटील यांच्या पत्नी माजी नगराध्यक्षा जयश्री पाटील या नगरसेवक म्हणून निवडणूक लढवत आहेत. पारोळ्यात माजी पालकमंत्री सतीश पाटील यांच्या ज्या सुनबाई आहेत वर्षा रोहन पाटील आणि माजी नगराध्यक्ष आहेत करण पवार यांच्या पत्नी अंजली पवार या सुद्धा नगरसेवक पदाच्या शर्यतीमध्ये असल्याचं चित्र आहे. आता आपण एवढ्या लढती पाहिल्या, कार्यकर्ते हा स्थानिक लेवलला पक्ष मोठा करतात, नेत्यांना निवडून आणतात, नेत्यांसाठी राबराब राबतात. या ज्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका आहेत या त्या कार्यकर्त्यांच्या निवडणुका असतात खरं पाहिलं तर. मात्र आता या नेत्यांना सत्तेचा मोह इतका झालाय की यांना आता कोणतंही पद त्यांच्या घरात पाहिजे. एका घरात 6 उमेदवार, एका ठिकाणी तर मुलगा मुलगी सून तिघही उमेदवार, पत्नी आई उमेदवार, असं हे चित्र आहे. तुम्हाला याबद्दल काय वाटतं कमेंट करून नक्की सांगा. पाहत राहा लेट्स अप मराठी.